हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? आहेत सर्वजण ठीक असतील. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि आम्ही आज चाललो आहोत गावाकडे. त्यासाठी पॅकिंग चालू आहे आणि त्याचाच ब्लॉग बनवणार आहे. कसं जाते गावाकडे काय नाही, कारण फौजी इथंच राहणार आहे तर. आणि संस्कार श्लोकला घेऊन मला जायचं, कारण त्याची स्कूल सुरू झाले आणि माझी पण एक्झाम आहे. आणि अशा प्रकारे झाले आमची पॅकिंग. ही बॅग श्लोकची, ही माझी, शिकायचं सामान तिथं बसले. फौजी काही सामान काढून द्यायलेत. आणि हे एक आहे बॅग जी नंतर घेऊन येणार आहे त्यांनी. मग त्यासाठी लगेच पॅकिंग करायला होतं. आणि कंटिन्यू करा, बघा कसा होतो आमचा सफर. फ्रेंड्स, आम्ही तयार झालो, सगळं आवरलं केलं. आणि आमच्या आहोला लास्टचा चहा करून दिलेले मी, कारण नंतर आपला आपल्या हातानं करून प्यायचं आहे. बसले तर रुसून, त्यांना सुट्टी भेटली नाही, मी एकटीच आले घरी म्हणून सॅड व्हायला त्यांनी. मी लय हॅपी आहे. चला हां चलो. हां. आणि अशा प्रकारे तिथून आम्ही घरून निघालो. आणि बाजूच्या त्या दिदी लोक ते होते, ते पण आले सोडायला थोडा रस्त्यापर्यंत. आणि म्हणजे हे पण येणार होते स्टेशनपर्यंत मग. आणि लिफ्टमध्ये बसलो, त्या दिदी लोक ते चढल्या आणि निघालो मग. आणि नंतर निघालो. हे क्वार्टर एरिया आहे, इथून बाहेर ह्यांच्या फ्रेंडची ह्यांनी कार घेऊन आले होते आम्हाला सोडवण्यासाठी सेपरेट, कारण मग तिघं चौघाला नाही बसता येणार ना बाईकवर. आणि मोठा मुलगा तर समजतो, त्याला सू वगैरे सांगू शकतो, पण छोट्याला थोडं नाही समजायचं. एसीची ट्रेन थंड असल्यामुळे म्हणजे मी डायपर पण घेतो. ही डायपर घेत होते तिथे थांबून. तोपर्यंत मी संस्कारला थोड्या गप्पा मारल्या. संस्कार काय कुठं चाललाय? आम्ही उदगीरला चाललो ना. हां, मी चाललो. कुठं? उदगीरला चाललो. ए आणखीन ते कोणाकडे चालला उदगीरला? हां आधी कल हां. हां काय करणार उदगीरला जाऊन? उदगीरमध्ये मी खेळत ना. हां, ते नेम गाडी घेतली मी ना. बरं. आणि घेतले डायपर वगैरे, निघालो. एवढी ट्रॉफिक होती ना, आम्ही 9ला निघालो, पार 11:30ची ट्रेन होती. आणि मेसेज पण आला होता की ट्रेन थोडं लेट होणार आहे, 12 वाजतील. मग त्यामुळं हळूहळू गेलो. आणि एवढी ट्रॉफिक नाही या बेंगलोरमध्ये. जिथं गेलं तिथं 2 मिनटात सिग्नल पडणार, 2 मिनटात सिग्नल पडणार. आणि फायनली पोहोचलो. मग अशा प्रकारे आम्ही पोहोचलो स्टेशनला. या गाडीमध्ये आलो होतो आणि आम्हाला अहो सोडायला आले होते. हे आहे बेंगलोरचं स्टेशन. आणि लागणारा टाईम भरपूर आहे गाडी यायला, कारण गाडी झाली लेट. काय तर इथंच लागणार आहे गाडी, पण तरी पण लेट झाल्या, काय तर प्रॉब्लेम आला वाटतं त्यासाठी. आणि माझी तब्येत ठीक नाही म्हणून मी कानात असं घातले, ताप आलेले त्यामुळे. झालं आम्ही पोहोचलो. नाराज आहे का? आणि जास्त बॅग पण नव्हत्या, 2 बॅग होत्या, त्यामुळे त्यांनी घेतले. आणि मला चलना जीवावर जात होतं, कारण तब्येत ठीक नव्हती. आणि ट्रेन लागलेली होती, ती ट्रेनच होती, पण ती रिवर्स जाऊन डबल येत होती. थोडा टाईम होता ट्रेनला, म्हणजे लेट झाल्यामुळं साफसफाई किंवा धुवून आणतात त्यामुळे. आणि मग तिकडं कुठं स्टेशनला जागा आहे तिथं बघायला गेलो. इथं होती जागा, करता होता. एका सीटवर बसलो आम्ही आणि वाट पाहत होतो ट्रेनची. लेकरांना काय जिथं गेलं तिथं मोबाईल दिला शांत बसतात, नसेल तर इकडं तिकडं पळत राहणार. दोघंजण मोबाईल पाहत बसले. आणि ते सगळे लोक बसलेले, असे गर्दा वगैरे होता. हे ऑटो असतो जे कोणाला चालता वगैरे येत नाही, अपंग असतात त्यांच्यासाठी. आणि असं पण मोठे पण माणसं चांगले पण माणसं बसून जातात त्याच्यात, काय नाही, चालता येणारे पण. आणि बसलो थोडा वेळ, गप्पा मारल्या. आणि टाईम होता ट्रेन यायला, म्हणजे 12 मिनिट, आता 12:05 टाईम झाला. 12 वाजून 5 मिनिटाला यायचा. 11 वाजून 20 मिनिटाचा काहीतरी टायमिंग होता तिचा. रुसूबाई आमची, त्यांना घेतलं होतं समोसे. मला थंडी वाजते. पप्पाला मिस करतो. इकडं बघ, पप्पा येणार नाहीत आपल्यासोबत.
पप्पाला बाय कर. पप्पा बाय. अच्छा बाय पप्पा. पप्पा बाय. जाऊ द्यायचं पप्पाला. नंतर देते. जाणार नाही पप्पा तिकडे डब्यात पप्पाची सीट आहे स्लीपर. पप्पा सोडून कुठं जातील आपल्याला. एक वाडीला वाडीला. वाडीला जाते मी उगीला जातो. अच्छा मी पप्पा वाडीला जातो. तुम्ही लोक उदगीरला उतरा. ओके. काय मी उदगीरला चालला तू कोणेवाडीला चालला. तुला मिस करतो. तू काय करतोस? ते फोडून टाकतो. ट्रेन फोडून टाकतास, मार खातास. ती भीती तिचा. संस्कारला कुठे जायचंय. आपण वाडीला जाऊ तर नंतर आपण पप्पा आले की मग उदगीरला येतो. ओके. नंतर का जमते नाही मग तुला कुठं जायचं. मला उगीला जाते. बॅट फोडतो. बॅट फाय फेकून येतो. आपण उदगीरला नंतर येतो. मम्मीची एक्झाम झाली तर वाडीला मस्त शेतात जायचं, गंमत खायचं, सरकार दुकान अंकल संग कार मध्ये फिरायचं. जमते का. हा जमतं त्याला. त्याला जमतं. आई हम्म. मोठी काय म्हणे बजावता. हा मोठी कार मध्ये, जीप मध्ये, टेम्पो मध्ये. जमतं का. जमले नाही जमले नाही. काय होतं, मोठा मुलगा उतरणार होता उदगीरला आणि याला पण माझं मन होतं की मी पण उदगीरलाच उतरावं त्यानं उतरते तर. त्याची स्कूल असल्यामुळं आणि असं करण्यामध्ये आमचा थोडा त्या दिवशीचा रात्र गेली आणि सकाळचं मॉर्निंगचं बोलणं चालू होतं त्यांचं नाश्ता येईपर्यंत. आणि नाश्ता आणि अशा प्रकारे आला नाश्ता. इडली आली होती एक भैया घेऊन, त्यांच्याकडून घेतली मग. आणि संस्कार श्लोकला पण आवडती त्यामुळं म्हटलं नाश्त्याला तेच घेतलेलं बरं, कारण घरून करून आणायला रात्रीचा टाईम होता, दिवसापर्यंत खराब होतं, लेकरं खात नाहीत. मग इडली घेतली, खाऊन नाश्ता केला. आणि बघा ट्रेन हळूहळू चलते, कारण आधीच लेट केले आणि तिच्या तिनं एवढं लेट केलं ना ट्रेननं, पार उशीरच करून टाकलं जाण्यामध्ये. आणि मंदी मंदी खाली गेला. खाली गेला. घाण असते. इथं आहे शूज. काय घेतले दोन्ही. तुझ्या मोबाईलला पण मंडा बाबाई. आणि अशा प्रकारे उदगीर आला आणि एवढा तट करून एवढा रडून संस्कार उतरला तिथं. आता मी ट्रेनमध्ये जायला एकटी आणि मी खूप मिस केलं दोघांना. बाकी व्लॉगच घेतला नाही मी, माझं मनच येऊन गेलं, कारण तो लई रडला उतरण्यासाठी. माहीत नाही आता राहील का नाही, कसं राहील, पण रडला. आता उतरला, आजीसोबत गेला आहे सध्या घरी. बघू आता पुढचं काय होतं ते. नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की भेटू. थँक्यू फ्रेंड्स. बाय. लाईक शेअर सबस्क्राईब.